2 मिनिटात संपलेले आहेत. राजाभाऊ म्हणजे प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायची. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वाग यज्ञे तोषावे, तोषणी मद द्यावे, पसाय दान घे, जय खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार सर्वांना सारखाच. येथे आहे सकळाचे अधिकार. या रे लहान थोर, याती जाती भलते, कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचा, कोणी असा स्त्री असा, पुरुषाचा, लहान असा, थोर असा, सर्वांना सारखं नामस्मरण करण्याचा योग तुम्हा मला सर्वांना सारखा दिला आहे. येथे आहे सकळाचे अधिकार. म्हणून आपण 2 मिनिटं ध्यानरूपी म्हणून नामस्मरण केलेलं आहे आणि
तुमची सेवा करण्यासाठी अध्याय 9 ओबी पहिली. तरी अवधान एक दे दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञ उत्तर. प्रतिज्ञा केली कोणी 16व्या वर्षी माऊली प्रतिज्ञा केली आणि 16व्या वर्षाचा मुलगा रस्त्याने डुलत चालतो आणि 16व्या वर्षी माऊलींनी प्रतिज्ञा केली काय? तरी अवधान एक कले एक लक्ष द्या, एक लक्ष द्या, एक लक्ष दिलं आपण आपल्या स्वरूपामध्ये जातो. तेवढे आपण पावर मिळवायची आहे. तरी अवधान एक तिची एक लक्ष एकच. आपण किती लक्ष देतो तरी एकाग्रता होत. आणि माऊलींनी इथे सांगितलं एक लक्ष द्या. तरी अवधान एक दिले एक लक्ष. एक लक्ष दिलं एकाग्रता. ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. एक लक्ष द्या मग सर्व सुखाला पात्र व्हा. सर्व सुखाला फलाचा ओघ आहे. विज्ञानाची प्रगती आहे. विज्ञान प्रगतीपथावर आहे आणि रोगही प्रगतीपथावर आहे. जेवढं विज्ञान प्रगतीपथावर तेवढाच रोग प्रगतीपथावर. म्हणजे आपल्याला सुख का मिळावं, सुख मिळायचा टाइम आणि रोग यायचा टाइम एक. सगळे रोग नवीन नवीन येतात. नवीन काही एडस आला. आता होता त्यावेळेला होता, पण त्यावेळेला माणसं येडच म्हणलं की मेली. आता येडच म्हणलं तर उड्या मारतात, मरत नाही. मग असं का? एक भीती. इंद्रिय सुख, भीती, झोप. सर्वांना सारखे आहे, नाही असं नाही. मग रोग का वाढले? नवीन नवीन रोग येतात. हा गेला की दुसरा, तो गेला की तिसरा. काय एक ताप पण अनेक ताप. एक ताप आहे पण अनेक नाव त्याला आहे. अनेक. डेंगू ताप, ताप ताप काय ताप असतील ते ताप तुम्हाला माहिती. मग सगळे ताप माऊली घालून टाकतात. तरी अवधान एक दिखे एक लक्ष द्या. एकच. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. एक लक्ष. एक लक्ष दिलं एकाग्रता. असा फार मोठा
लक्ष देण्यातला अधिकार आहे. पण इकडं कोणी लक्ष देत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला. एक लक्ष दिलं आपण आपल्या जागेवर स्वरूपामध्ये, तरी अवधान एकले तिथे एक लक्ष दे. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. आणि हा आनंद सर्वांना सारखा आहे, सर्वांना सारखा, कमी जास्त नाही. श्वास आहे, श्वासामध्ये नाम आहे. आणि मग तिथं लक्ष द्यायला सांगितलंय, तरी अवधान एकले तिथे एक लक्ष. एक लक्ष देण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठेही नाही. हा एवढा मोठा आनंद, एवढा मोठा आनंद कुठेही मिळत नाही. तरी अवधान एकले तिथे एकच आहे. एक लक्ष देण्याचा जो आनंद आहे तो आनंद पुढेही नाही. तुमच्या जवळ, माणसाजवळ, माणसाजवळ. प्रत्येकाने एक लक्ष देण्याचा जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करून घ्या. म्हणून तर माऊली सांगतात, तरी अवधान एकले निजे. एक लक्ष द्या. एक लक्ष देण्याकडं आपला कल दिसत नाही. किती लक्ष देता याचाही तपास नाही. तरी एकाग्रता नाही, तरी एकाग्रता नाही. आणि इथे एक माऊलीने लक्ष दिलं. माऊली खोटे का तुम्ही खोटे? आपण खोटे आहोत. आपण अनेक लक्ष देतो. किती वेळा सो म्हणतो, किती वेळा हम म्हणतो. हम म्हणला तर सो देतो सोडून, सो म्हणला तर हम देतो सोडून. हे असं का? असं का? ही जी एकाग्रता आहे, ही एकाग्रता प्रत्येकाकडे आहे, पण वापरत नाही. वापरत नाही. अनेक वेळ एकाग्रता. सो म्हटला हम विसरला, हम म्हटला सो विसरला. म्हणजे कोणता नाम घेतात ते तुम्हाला कळत नाही. सो म्हणता का हम म्हणता. आणि ते एक सो एक हम. एक सो म्हटला आणि एक हम म्हटला. एकाग्रता म्हणजे एकाग्रता व्हायला वेळ नाही, टाइम नाही. पण आपल्याला का होत नाही? आपण अनेक जन्मामध्ये मायेतल्या विषयामध्ये घडून गेलेलो. मग आता तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसून. आयता घर पोचून यावं. आम्ही काय म्हणतो, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले. अनेक जन्मामधून साठून ठेवलं, ते जाग झालं. देव नको, काव नको, साठवणीचे रुजले. अनेक जन्मामध्ये मायेमध्ये अडकलाय आणि मग एका जन्मामध्ये काय सुटून जात नाही. एका जन्मामध्ये नाही, एका श्वासामध्ये सुटून जात. एक श्वास
स्व म्हटला ब्रह्मस्वरूप, हम म्हटला ब्रह्मस्वरूप. वेळ वायदा मुदत नाही. तुमच्याकडे वेळ वायदा मुदत नाही. तुकाराम महाराज म्हणले, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐकायला घर बसून. तुम्ही काय सांगणार? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जाते. जुनं येते काढतो, जुनं ते सोनं. मग अनेक जन्मामध्ये मायेतल्या विषयामध्ये घडून गेल्यावर या जन्मात काय तो एकरूप होत नाही. होईल, पण प्रयत्न कुणी करत नाही. प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गळे. वाळूच्या कणातून तेल गळतं का? नाही. पण इथं वाक्य आहे, प्रयत्न. प्रयत्न करा. मातीच्या कणाची उलथ पालथ करा, नांगरा, पाळ्या घाला, सपाट करा, ओल जाग्यावर ठेवा, मग सगळं उगवत. ओल जाग्यावर आली की सगळं उगवत. वन सोडून दिली की काय नाही, सपाट सपाट होत. बसा मग कवर, बसा कवर. पण इथे एक तरी अवधान, एक ले दीजिए, एक लक्ष द्या. अहो, एक लक्ष देण्याचा जो आनंद आहे, तो आनंद अनेक लक्ष देण्यामध्ये नाही. एक तरी अवधान, एक ले दीजिए. तरी अवधान, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्याचा जो आनंद आहे, तो आनंद कुठे नाही, तो माणसाकडे आहे. आणि ज्याने नामस्मरण घेतलं त्याच्याकडे आहे. जो करतो त्याच्याकडे आहे. घेतलंय पण करत नाही, घेतलंय पण करत नाही, त्याला काय आनंद मिळत नाही. म्हणून तरी अवधान, एक लेम दीजिए, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद कुठेही नाही, कुठंच नाही. जगात माणसाकडे, इतर प्राण्याकडे नाही. 83,99,999 योनी आहेत. त्या योनीमध्ये नाही. दगडाच्या योनीत गेलं तर किती हजार वर्षे त्याच्यात जातील तपासणार. मग हे नामस्मरण आपल्याकडे असताना आपण दुसरीकडे का पडतो? काशी, बनारस, पंढरपूर, आळंदी जाऊ नये असा अर्थ नाही. पण जवळ आहे पंढरी, जवळ आहे काशी. ती जवळची काशी पहा, जवळचं पंढरपूर पहा, म्हणजे ते पंढरपूर कळलं. इथून पाहाल ते पंढरपूर, ते पंढरपूर इथून पहा. इथून पाहण्याचा आनंद तयार. पंढरी तुमगा नाही तर अखंड शिमगा, नाही तर शिमगा करीत. पूर्वी धान्य पिकायचे, मग सगळं धान्य घरामध्ये टाकलं की फाल्गुन महिन्यामध्ये शिमगा येतो. होळी पौर्णिमा म्हणतात का? त्यावेळेला पिकवलेलं धान्य घरात टाकलं की होळी पौर्णिमा पेटवायची आणि अग्नीच्या साक्षीने सांगायचे आमच्याजवळ काय नाही,
असं का म्हणत होते, खोटं का सांगत होते? दरोडेखोर दरोडा घालीत होते. त्यांना हे यांच्याकडे आहे, मग यांच्याकडे दरोडा पडणार म्हणून सगळे बोंबलून सांगायचे आमच्या जवळ काय नाही. पण आपल्या जवळ सगळं आहे, देव आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण घ्यायला काय कोणी तयार नाही. घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे. याच देहात, याच देहामध्ये आपल्याला भगवंत स्वरूप होण्याचा अधिकार आहे. भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप व्हायचं. एकरूप. वेळ नाही, वायदा नाही, मुदत नाही, काय नाही, कायच नाही. इथे काय वायदा मुदत नाही. एक नाम हरिनाम, एक नाम हरिनाम. हरिनामाकडे कुणी येत नाही. भलत्याच नामाकडे जातात, पैशाच्या नामाकडे जातात. पैसा पैसा, संपत्ती, ऐश्वर मिळवतात. हे सगळं मिळवतात. हे मिळवण्याचं कार्य घडलं जातं. म्हणून बाबा, मनुष्य जन्म श्रेष्ठ तरी अवधान एक दे, तिथे एक लक्ष दे. एकच, दुसरं नाही. सव म्हटला ब्रह्मस्वरूप, हम म्हटला ब्रह्मस्वरूप. कलियुग आहे, कालाचा ओघ आहे. पहा, माणसं कलियुगामध्ये सभेमध्ये बसली की मोबाईल काढून खेळत होत. भाषण काय ऐकत नाही. बघतात काय लागला मोबाईलची बोट चाळायला, ऐकायचं नाही. म्हणजे एक लक्ष नाही. विज्ञान युग आहे. विज्ञान युगामध्ये एवढं सामर्थ्य तुम्हाला दिलं, एवढं तरी अवधान एक लक्ष. एक लक्ष दिलं, एकाग्रता. येण्याचा अधिकार सर्वांना सारखा. येथे आहे सकळाचे अधिकार, सर्वांना सारखा आहे. जवळ श्वास चालू आहे, श्वासामध्ये आत श्वास जाताना तो, बाहेर सोडताना हा मनोमय. ओठ हालू नका, जिव्हा हालू नका, कंठ हालू नका. आत श्वास जाताना सोड, बाहेर श्वास सोडताना हा. हे नाम प्रत्येकाच्या श्वासामध्ये भरलेला आहे. आणि हा अधिकार सर्वांचा सारखा आहे, फरक नाही. राजापासून गरीबापर्यंत श्वास आहे, श्वासामध्ये नाम आहे. हे सगळं तयार असताना इकडे लोक ओळख नाही. सोपा आहे, सर्वापेक्षा सोपा. या सोप्या नामामध्ये आपण कुठं होतो? जंगली महाराज जवळ होतो. कुठं होतो? जंगली महाराज होते का? नाही होते. आणि तुम्हाला काय कळत नाही. ज्याला कळतं तो कळतं. इतरांना येथे नाही अधिकार. आणि इथे सांगितले सकळाचे आहे अधिकार. आणि इथं सांगितलं सगळ्यांना कळत नाही. का असं? आपण कळून घेत. कळतंय. तुका म्हणे कळे बळेची होता ती आंधळे. कळते पण वळत नाही. कळते पण वळत नाही. वळते का? का का का
फळायला एक नाम पुरे, एकच नाम, एक नाम. संपलं. बोलावं. हा उठ. सद्गुरूंना तरुणी हात नेले मंदिरात. आपण आपल्या नामामध्ये एकरूप होण्यासाठी सद्गुरू आपल्याला त्यांच्या वाणीतून सांगत असतात. आणि ते सांगत असताना नामस्मरणाचा लय कसा लागतो आपण पाहतो, पण ते आपल्याला अवगत होत नाही. ते अवगत करण्यासाठी म्हणून सद्गुरूंनी आपल्याला नामस्मरण कसं करावं हे सांगितलेलं आहे. हे सांगण्याचा अधिकार सद्गुरूंचाच आहे. ते मंदिर कोणतं, ते मंदिरात जाऊन नामस्मरण कसं करायचं हे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. नामस्मरण, एक नामस्मरण 1 मिनिट करायचं. ते कसं करायचं? देह जावं अथवा राहावं, पांडुरंगी दृढ भाव. आपल्याला सर्व आयतं मिळालेलं आहे, सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे, पण ते आपल्याला अवगत करता येत नाही. बोलायला सोपं असतं, बोलण्यासारखं सोपं आहे. नामस्मरण कसं करायचं आपण पाहतो. सद्गुरूंनी आपल्याला दाखवलं. मार्ग दावणी गेले आधी संत कृपा. आपण ज्या मार्गाने जायचे ते आपल्याला सद्गुरूंनी मार्ग दाखविलेला आहे. म्हणून आपल्याला नामस्मरणाचा जसे सांगितलंय त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी घरदार प्रपंच काही मोडायचा, पैसा अडका काही मोडायचा नाही. पण ठाईचे बैसुनी करी एक चित्त, आवडी अनंत आळवावा सुखी येतो घरा नारायण. सद्गुरूंना भरपूर सांगण्यासारखं असतं, पण ते सांगत असताना आतून उत्थान पावलं की ती वाणी तिथं खुंटते. ती वाणी खुंटल्यानंतर नामस्मरण चालू होतं. ते नाम पैगा बरवी आत्यान मनी आत्यान आवे, संताया बजावे सर्वस्व. संत आपल्याला सांगितलेले. संत कोणाला म्हणाय? सद्गुरूंनी दिलेले नामस्मरण ते संतांनी दिलेले. आणि तुम्ही आम्ही एवढं सगळं ऐकतो, आणि ते ऐकत असताना आपलं खरं लय लागला पाहिजे, पण तो लय लागत नाही. तो लागण्यासाठी 1 मिनिट का होईना नामस्मरण करा. ते मिनिट कोणता? की आपण ते मिनिट आपल्या नामस्मरणात 1 मिनिट सकट श्वासोश्वास व्हायला गेला नाही पाहिजे. तो श्वास निमिषाहून निमिष वारी केली, 1 निमिष सकट केला नाही पाहिजे. तुकाराम महाराजांनी 1 मिनिट सकट आपला व्हायला जाऊन नाही दिला. आपण पाहतो ते आपल्याला झालं पाहिजे तयार. म्हणून तुम्ही आम्ही नामस्मरण करतो. या नामस्मरणाचा सगळ्यांना फायदा होतो.
म्हणून मला बापूजींनी बोलायला सांगितलं. पण बापूजींची जी अवस्था आहे ती अवस्था आपण सगळेजण बघत असतात, पण नामस्मरणातली. पण नामस्मरण करत असताना की बापूजी प्रत्येक सांगत होते, नामस्मरण करताना आसन उत्थान होतं. पण आपल्याला भेटतो नवीन असल्यानंतर नामस्मरण करताना भेटतो आपल्याला असं झालं आपण घरी काय करू. आपल्याला सद्गुरू उठवतील ना, पण आपल्याला होतच नाही तर का करणार का उठवणार का, विचार करायचा नाही. म्हणून आपण नामस्मरण करा. अन्न 2 शब्द बोलतील, पानकर सर बोलतील. मला बोलायला सांगितलं याबद्दल नाही. 15 मिनिटं बोलते. हां